ये इतना एंजॉय करेंगे तो बहुत अच्छा उम्र बढ़ेगी और स्वस्थ रहेंगे। सबसे पहले हमें जरूरत है स्वस्थ की, बाकी चीज तो होती रहती है। क्योंकि आजकल सबसे बड़ा मुश्किल ये हो रहा है कि बच्चे हमारे बाहर है मोस्टली। दिल्ली में तो हमारे जितने भी सीनियर सिटीजन है, अब हम बुजुर्ग हो गए, एज है, तो बड़ा आदमी को वो होता है, अब खुद से कोशिश करें तो आप मिलकर इकट्ठा रहें और घर पर प्रोटेक्शन अपनी रखें। तो नहीं कोई बात जो साइबर क्राइम हो रहा है जो बताया होगा उसका जो है ध्यान रखें ज़्यादा। और मैं इतना ही कह सकता हूँ बाकी मेळावा इथे घेतला। त्या मेळाव्यामध्ये भरपूर मोठी संख्येमध्ये सिनियर सिटीजन्स आलेले आहेत। त्यांची काही तक्रार असतील तर त्यासाठी आमचे सगळे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा होती आहे आणि त्यांचे जे तक्रार आहेत त्याचे निवारण आणि ह्या विषयामध्ये 2007च्या जे ॲक्ट आहे सिनियर सिटीजन्सच्या त्या ॲक्टची जी तरतूद आहे त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळतो की नाही याच्याबद्दल चर्चा झाली। यामध्ये जे ॲडव्होकेट्स आहे जे काम करतात त्यांनीही प्रबोधन आज केलेलं आहे सिनियर सिटीजन्सच्या। तसेच जे SDOज आहे ज्यांना पॉवर आहे या ॲक्टमध्ये काम करण्याची तेही इथे बोलण्यात आले होते। आमचे सगळे सिनियर अधिकारी आज इथे उपस्थित होते। चांगली चर्चा इथे झालेली आहे आणि आम्ही अजूनही सांगितलेलं आहे की आमच्या भरोसा सेलमध्ये जर सिनियर सिटीजन कोणी इच्छुक असतील तर ते येतील आणि ते तिथे बसू शकतात आणि जे सिनियर सिटीजन्सची तक्रार आहे ते ऐकू शकतील आणि आम्हाला सांगू शकतील की ह्या तक्रार जर आपण कुठेतरी कमी पडतो तर आपण इम्प्रूव्ह। भरोसा सेलला ज्या कंप्लेंट्स येतात सर तर त्याचा फॉलोअप घेतला जातो का नंतर सिनियर सिटीजन? सगळी कंप्लेंट्सचा आपण थोडा पाठपुरावा करतो आणि त्यांचे घर व्हिजिट असतात। आम्हीही भरपूर सिनियर सिटीजन्सचे घर व्हिजिट केलेले आहे आणि तिथे जाऊन आपण सरप्राईज व्हिजिट पण करतो आणि ज्याचे समाधान झालेलं आहे तर त्याचे नंतर आपण परत जाऊन चेक करतो की सिनियर सिटीजन खुश आहे की नाही, त्याच्यावर अजून काय असा काही प्रसंग होतोय की ज्याच्यावर आपल्याला पुन्हा इंटरव्ह्यू करण्याची गरज आहे।